हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे युरो मराठी डायरी. आणि आज आपण फॉर्म भरणार आहोत. म्हणजे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आपल्याला फ्रान्स विजा ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिल करायचा आहे. तर सर्वात पहिलं आपल्याला त्यांच्या वेबसाईटवर जायचं आहे. फ्रान्स टुरिस्ट विजा लॉग इन हे बघताय, तिथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक्सेप्ट ऑल. आता इथे तुम्हाला दिसेल पहिलंच ऑनलाईन ॲप्लिकेशन, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ते तुम्हाला विचारतायत एक्सेप्ट ऑल, सर्व कुकीज एक्सेप्ट करायचे आहेत. आणि इथे तुम्हाला असा एक दिसेल ऑप्शन स्टार्ट युअर विजा ॲप्लिकेशन, त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला त्या पेजवर घेऊन जातील आणि इथे दिले लॉग इन टू माय अकाउंट. जर तुमचं ऑलरेडी ह्या वेबसाईटवर अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता. आणि जर तुमचं अकाउंट नसेल तर खाली आल्यानंतर तुम्हाला दिसेल न्यू युजर क्वेश्चन मार्क क्रिएट अन अकाउंट, त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला विचारतील तुमचं लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम आडनाव झालं, फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव आणि मिडल नाव, फर्स्ट नेम आणि मिडल नाव. आणि त्यानंतर ते तुम्हाला विचारतील ईमेल ॲड्रेस. तर इथे तुम्हाला ईमेल ॲड्रेस टाईप करावा लागेल. आणि त्यानंतर चेक ईमेल ॲड्रेस, तोच ईमेल ॲड्रेस तुम्हाला परत रीराईट करायचा आहे. पुन्हा एकदा तोच ईमेल ॲड्रेस परत एकदा लिहायचा आहे. आणि सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट हा जो ऑप्शन असतो लँग्वेज इन विच यू वॉन्ट टू कम्प्लीट युअर विजा ॲप्लिकेशन, इथे तुम्हाला तसे 3 ऑप्शन दिसतील, फ्रान्सियस, इंग्लिश आणि हे वाला. तर तुम्हाला इथे इंग्लिश सिलेक्ट करायचं आहे. काही झालं तरी ही स्टेप तुम्ही विसरू नका. इथे आवर्जून इंग्लिशवर सिलेक्ट करा. जर तुम्ही सिलेक्ट नाही केलं तर तुमचा पुढील फॉर्म हा पूर्ण फ्रेंच लँग्वेजमध्ये सिलेक्ट होईल आणि तुम्हाला पूर्ण फॉर्म हा त्या लँग्वेजमध्ये फिल करावा लागेल. ते नंतर चेंज होत नाही. तर आवर्जून ही वाली जी स्टेप आहे ती लक्षात ठेवून इथे इंग्लिश सिलेक्ट करावा. आणि त्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड टाईप करायचा आहे. तुम्हाला तुमच्या कन्व्हिनियंटनुसार तुम्ही इथे तुमच्या आवडीचा पासवर्ड इथे टाईप करू शकता. परत कन्फर्म युअर पासवर्ड, परत इथे तोच पासवर्ड खाली परत एकदा टाईप करायचा आहे. आणि जर तुम्हाला डाऊट असेल तुम्ही पासवर्ड काय टाईप केला तर तुम्ही ते शो पासवर्ड वर क्लिक केलं आणि तुम्ही काही XYZ काही टाईप केलं तर तुम्हाला इथे दिसून जाईल. म्हणजे तुमच्यामध्ये काही नंतर डाऊट्स नको की मी पासवर्ड काय टाईप केला होता. तुम्ही ते शो पासवर्डवर क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल. आणि जर तुम्ही अनक्लिक केलं तर काही दिसणार नाही, असे डॉट डॉट दिसतील. आणि त्यानंतर हे कॅप्चा खाली लिहावं लागेल आणि नंतर क्रिएट अन अकाउंट. ओके, सिम्पल प्रोसिजर आहे. फक्त तुमचं लास्ट नेम घ्यायचं आहे, फर्स्ट नेम लिहायचं आहे, ईमेल ॲड्रेस, पुन्हा तो ईमेल ॲड्रेस टाईप करायचा आहे. लँग्वेज आवर्जून इथे इंग्लिश सिलेक्ट करावी, पासवर्ड टाईप करा आणि पुन्हा कन्फर्म करण्यासाठी तोच पासवर्ड खाली टाईप करा. आणि हा कॅप्चा तुम्हाला दरवेळेस म्हणजे नॉर्मली ते चेंज येतात, तर तुम्हाला इथे जे दिसेल ते इथे खाली जसे तसं टाईप करायचं आहे आणि क्रिएट अन अकाउंट. तुमचं अकाउंट रेडी होऊन जाईल. आता एकदा की तुमचं अकाउंट इथे क्रिएट झालं तर इथे खाली ऑप्शन आहे लॉग इन टू माय अकाउंट. तर इथे जस्ट लॉग इनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ईमेल ॲड्रेस लिहायचा आहे पहिली गोष्ट, आणि त्यानंतर पासवर्ड जो तुम्ही सिलेक्ट केला होता. आणि ते झाल्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं. तर एकदा की तुम्ही लॉग इन केलं तर तुमच्यासमोर असं पेज येईल. तिथे तुम्हाला इथे दिसेल क्रिएट अ न्यू ॲप्लिकेशन इन अ न्यू ग्रुप ऑफ ॲप्लिकेशन्स. तर मी इथे क्लिक करेल. इथे क्लिक झाल्यानंतर ते असं तुम्हाला एक पेज येईल. ही स्टेप 1 आहे. तुम्हाला असे टोटल 6 स्टेप्स असतील, त्याच्यातली पहिली स्टेप आहे. तर युअर सिच्युएशन, तर इथे तुम्हाला करंट नॅशनॅलिटी काय आहे ती सिलेक्ट करायची आहे. नॅशनॅलिटीमध्ये इथे तुम्हाला इंडियन टाकायचं आहे. तर तुम्ही ते आई क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला इथे लगेच येईल इंडियन, आपली नॅशनॅलिटी काय इंडियन. तर इथे तुम्हाला ते विचारतील डू यू जॉईन ऑर ट्रॅव्हल विथ अ फॅमिली मेंबर फ्रॉम EU कंट्री. म्हणजेच काय की तुमचे कोणती फॅमिली आहे का जी फॉरेनला आहे, EU मेंबर्स आहेत म्हणजे युरोपियन कंट्रीमध्ये ते ऑलरेडी राहत आहे, त्यांच्यासोबत तुम्ही ट्रॅव्हल करताय असं. तर तुमची जर कोणी असेल तिकडे फॅमिली तर तुम्ही इथे येस करू शकता. पण सध्या नाही आहे माझ्यासोबत, मी एकटीच जाणार आहे म्हणून मी नो सिलेक्ट केले. आणि एक मोठी इम्पॉर्टंट गोष्ट, जेव्हा तुम्ही हा फॉर्म भरता म्हणजे कोणताही विजा फॉर्म जेव्हा तुम्ही फिल करता तर कोणतीही माहिती तुम्ही एकदम बरोबर भरावीत. काहीही चुकीचं भरू नये, काही लपवू नये, खोटं काही लिहू नये. कारण की ते नंतर तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील फ्युचरमध्ये. म्हणून जे आहे, जी कोणतीही गोष्ट जी पण खरी गोष्ट आहे ती तुम्ही इथे सर्व मेन्शन करावी फॉर्ममध्ये. तर हे झालं, मी इथे नो सिलेक्ट केलं. मग आता इथे तुम्हाला युअर स्टे म्हणजेच काय ते आता तुम्हाला इथे बघा युअर स्टे बद्दल इथे ऑप्शन्स आहेत. पहिलं काय, प्लेस ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन, म्हणजेच आता तुमचा जो ॲप्लिकेशन आहे तो तुम्हाला कुठे सबमिट करायचा आहे तर तो टाकायचा आहे कोणत्या कंट्रीमध्ये. आता सध्या आपण इंडियन आहे तर तुम्ही इथे इंडिया सिलेक्ट करू शकता. इथे खाली इथे कंट्रीमध्ये तुम्हाला भेटून जाईल इंडिया. तर आपला तुम्हाला विचारत आहे विजा टाईप रिक्वेस्टेड. आता तुम्हाला कोणता टाईपचा विजा काढायचा आहे
तुम्हाला शॉर्ट स्टे विजा काढायचा आहे. शॉर्ट स्टे म्हणजे 90 दिवसापेक्षा कमीचा विजा असेल. लॉंग स्टे म्हणजे 90 दिवसापेक्षा जास्त असेल. आणि एअरपोर्ट ट्रान्झिट विजा म्हणजे काय असतो, जर तुमची फ्लाईट आता समजा तुम्ही कुठे XYZ म्हणजे तुम्ही आता दुसरीकडे कुठे चाललाय, मुंबई टू तुम्ही समजा झालाय इंग्लंडला आणि तुमचा मध्ये एक स्टॉप असेल तो तुमचा फ्रान्सला असेल, तर त्या टाइमला तुम्हाला ट्रान्झिट विजा लागतो. तर तो तुम्हाला अप्लाय करायचा आहे का एअरपोर्ट ट्रान्झिट विजा, तर तो हा ऑप्शन आहे. म्हणजेच काय, तुम्ही ह्या स्टॉपला म्हणजे तुमची फ्लाईट इथे नाहीच आहे पण तुम्हाला दुसरीकडे जायचं आहे, पण तुम्हाला जिकडे जायचं आहे म्हणजे आता तुम्हाला लंडनला जायचं आहे पण तुमचा एक मध्ये स्टॉप येतोय, तो आहे फ्रान्स, पण त्या फ्रान्स कंट्रीमध्ये तुम्ही नाही थांबू शकत ना, तर त्यासाठी तुम्हाला एक विजा लागेल, त्याला बोलतात एअरपोर्ट ट्रान्झिट विजा. पण आपल्याला तो नाही काढायचा. आता सध्या आपण शॉर्ट स्टे विजाबद्दल काढणार आहे, तर ते शॉर्ट स्टे सिलेक्ट करायचं आहे. तर सिटी ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन म्हणजेच काय, तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन कोणत्या सिटीमध्ये सबमिट करणार आहात, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे कुठे. तर आता मी मुंबईला आहे तर मी मुंबईचं करणार आहे, पण सध्या मुंबईमध्ये अपॉइंटमेंट्स नसतात लवकरच, तर लास्ट टाइम मी पुणेचं सिलेक्ट केलेलं. तर इथे तुम्ही पुणे तुमच्यानुसार इथे आहेत खूप साऱ्या सिटीज, तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ह्यामध्ये बघू शकता, तुम्हाला जी कन्व्हिनियंट वाटेल त्यावर तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी इथे पुणे सिलेक्ट करेल. तर मेन डेस्टिनेशन ऑफ स्टे, आता ते तुम्हाला विचारताय तुम्हाला मेन डेस्टिनेशन काय, फ्रान्स आहे की बाकी काही आहे, फ्रान्समधल्या ह्या सिटीज आहेत तिथे, तर मी पूर्ण फ्रान्स सिलेक्ट करेल, कारण की आपल्याला पर्टिक्युलर नाही द्यायचं आहे म्हणून मी नॉर्मली डायरेक्ट फ्रान्सच देईल. तर इथे फ्रान्स सिलेक्ट केलं मी. तर आता हे विचारताय थर्ड युअर ट्रॅव्हल डॉक्युमेंट, तर इथे तुम्हाला ट्रॅव्हल डॉक्युमेंटबद्दल भरायचं आहे. तिथे शॉर्ट स्टे विजावर सिलेक्ट झालंय, आपला शॉर्ट स्टे म्हणजे 90 दिवसापेक्षा कमी असेल. तर युअर ट्रॅव्हल डॉक्युमेंट म्हणजे काय, इश्युइंग ऑथॉरिटी ऑफ ट्रॅव्हल डॉक्युमेंट. तर आपलं कोणती आहे, कंट्री इंडिया आहे बरोबर की नाही, मग आपल्या ट्रॅव्हल डॉक्युमेंटची ऑथॉरिटी कुठली आहे, म्हणजे कुठून हे डॉक्युमेंट इश्यू झालंय, तर ते इंडियामधून. तर आता इथे ट्रॅव्हल डॉक्युमेंट म्हणजेच काय, इथे तुमचा ट्रॅव्हल डॉक्युमेंट कोणता असणार आहे, तर आपण इथे नेहमी ऑर्डिनरी पासपोर्ट सिलेक्ट करायचा असतो. तर पासपोर्ट हा इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही फ्रान्स विजाचा फॉर्म भरताय तर तुमच्याकडे पासपोर्ट हा असलाच पाहिजे. बिना पासपोर्टचं तुम्ही काहीही नाही करू शकत, फॉर्म देखील नाही भरू शकत आणि तिकडे जाऊही नाही शकत. तर इथे आपल्याला ऑर्डिनरी पासपोर्ट सिलेक्ट करायचा आहे. तर ट्रॅव्हल डॉक्युमेंट नंबर म्हणजेच काय, ऑर्डिनरी पासपोर्ट जो तुम्ही सिलेक्ट केलाय तर तुम्हाला इथे पासपोर्ट नंबर टाकायला लागेल. तुमचा पासपोर्ट नंबर तुमच्या पासपोर्टवरती उजव्या साईडला असेल मोठ्या अक्षरात. तो नेहमी अल्फाबेट्सने एका अल्फाबेटच्या लेटरने स्टार्ट होतो आणि पुढे नंबर्स असतात, तर तुम्हाला इझिली भेटून जाईल पासपोर्ट नंबर. डेट ऑफ इश्यू म्हणजेच काय, तुमचा पासपोर्ट कधी स्टार्ट झाला, म्हणजे आता समजा मी पासपोर्ट काढला होता 2016 मध्ये आणि माझ्या पासपोर्टची डेट ही होती, म्हणजेच काय डेट ऑफ इश्यू म्हणजेच माझा पासपोर्ट 7 डिसेंबर 2016 ला झाला होता, म्हणजे मी बनवला होता तेव्हा इश्यू झाला होता. इथे एक्सपायरी डेट ती तुम्हाला इथे लिहायची आहे. आणि इश्यू डेट आणि एक्सपायरी डेट ही तुम्हाला पासपोर्टच्या पहिल्या पेजवरच भेटून जाईल. पहिल्या पेजवरच असतं, असंच लिहिलेलं असतं डेट ऑफ इश्यू आणि एक्सपायरी डेट, म्हणजेच काय पासपोर्टचा इश्यू डेट आणि पासपोर्टची एक्सपायरी डेट. ट्रॅव्हल डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला पूर्ण पासपोर्टबद्दल लिहायचं आहे. आता युअर प्लॅनमध्ये वाय आर यू मेकिंग दिस ट्रिप, तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे. तर तुम्ही जर बिझनेससाठी जात असाल तर बिझनेस, किंवा फॅमिली और प्रायव्हेट व्हिजिट असेल तर, किंवा मेडिकल रिझन वगैरे असेल तर, किंवा स्टडी असेल तर, हे सर्व आहे. तर आपण टुरिस्ट म्हणून चाललोय तर इथे तुम्ही टुरिझम म्हणून सिलेक्ट करायचं आहे. तर इथे ऑटोमॅटिकली जेव्हा तुम्ही टुरिझम कराल तर इथे ऑटोमॅटिकली हे सिलेक्ट होऊन जाईल, मेन पर्पज ऑफ युअर स्टे टुरिझम अँड स्लॅश प्रायव्हेट. तुम्हाला जर डाऊट असेल तर तुम्ही पुन्हा एकदा याच्यावर क्लिक करून पाहू शकता. बघा इथे एकच ऑप्शन तुम्हाला शो होतोय, तर हे ऑटोमॅटिकली सिलेक्ट होईल जे तुम्ही इथे सिलेक्ट करणार त्याच्या अकॉर्डिंग. तर इथे हे काही गरजेचं नाहीये ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट युअर प्रोजेक्ट, हे नाही लिहिलं तसंच ठेवलं तरी चालेल. तर तुम्हाला कळलं असेल ह्या फॉर्ममध्ये काय भरायचं आहे. तुमचं नॅशनॅलिटी टाकायची इंडियन, जर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर जे EU मध्ये राहतात त्यांच्यासोबत जर तुम्ही फिरणार असेल तर इथे यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. आणि त्यानंतर आहे युअर स्टे म्हणजेच काय, आता तुम्ही प्लेस ऑफ सबमिशन, तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन कोणत्या कंट्रीत सबमिट करणार आहात, तर आणि तुमची सिटी कोणती आहे पुणे, परत विजा टाईप टाकायचं आहे मेन डेस्टिनेशन, परत ट्रॅव्हल डॉक्युमेंटमध्ये इथे पासपोर्ट सिलेक्ट करून पासपोर्टचा नंबर, त्याचे इश्यू डेट, एक्सपायरी डेट लिहायची आहे. आणि प्लॅन काय आपला टुरिस्टसाठी चालला आणि एवढंच. हे फिल केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. ते सर्व फिल केल्यानंतर जेव्हा तुम्ही व्हेरीफायवर क्लिक कराल तेव्हा नेक्स्ट टाइम तुम्हाला असा पेज येईल तुमच्यासमोर. त्यांनी सांगितलंय तुमच्या इन्फॉर्मेशनच्या अकॉर्डिंग तुम्हाला जर फ्रान्सला जायचं असेल तर तुम्हाला विजा लागणार आहे, यू नीड अ विजा. तर असं आल्यानंतर
काही नाही, जस्ट खाली जायचंय आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं, बस दॅट्स इट. आणि मग ते काय बोलतात, यू हॅव एंटर द ट्रॅव्हल डॉक्युमेंट नंबर, तुमचा ट्रॅव्हल डॉक्युमेंट नंबर इथे येईल आणि डू यू कन्फर्म दिस एंट्री, वन्स युअर रिक्वेस्ट इट व्हॅलिडेटेड इट विल नो लॉंगर बी पॉसिबल टू मॉडिफाय दिस नंबर. म्हणजेच काय, तुम्ही जो तुमचा पासपोर्ट नंबर भरलाय तो तुम्हाला एकदा ते म्हणतायत की कन्फर्म करा तुम्ही बरोबर भरलाय की नाही. जर नसेल तर तुम्ही एडिट करू शकता आणि जर आता तुम्ही एकदा यस केलं तर तुम्ही परत त्या नंबरमध्ये चेंजेस करू शकत नाही. जर बरोबर असेल तर इथे यस वर क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला असा एक पेज येईल, युअर इन्फॉर्मेशन. तर याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची आहे. प्रोव्हाइड ऑल पर्सनल इन्फॉर्मेशन बिलो. जस्ट खाली जायचंय, आपली आयडेंटिटीबद्दल सांगायचंय, तुमच्याबद्दल सांगायचंय, फीमेल मेल और तुमच्यानुसार. तर फिमेल सिलेक्ट केले मी इथे. तर तुमचा मॅरिटल स्टेटस इथे सिलेक्ट करायचा आहे, डिवॉर्स, मॅरिड, अदर किंवा. तर माझं सिंगल आहे तर मी इथे सिंगल करेल. आणि त्यानंतर काय, लास्ट नेम म्हणजेच काय, तुमचं इथे तुम्हाला सरनेम लिहायचं आहे, तुमचं सरनेम इथे लिहायचं आहे. आणि त्यानंतर काय, इथे तुमचं फर्स्ट नेम तुम्हाला लिहायचं आहे. लास्ट नेम जर नसेल, डिफरंट असेल तर लिहायचं आहे, पण इथे मोस्टली नसतं. तुम्हाला इथे लिहायचं आहे तुमचं लास्ट नेम, फर्स्ट नेम. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला लिहायची आहे, इथे तुम्हाला डे, मंथ आणि इथे इयर. त्यानंतर तुम्हाला प्लेस ऑफ बर्थ, आणि हा प्लेस ऑफ द बर्थ तुम्ही जो लिहिता तो तुमच्या पासपोर्टवर मेन्शन केलेला असतो. तुम्ही एकदा तुमच्या पासपोर्टमध्ये चेक करू शकता, तिथे प्लेस ऑफ बर्थ असतो. तो प्लेस तुम्हाला, तो जो तिथे मेन्शन केला तोच इथे तुम्हाला लिहावा लागेल. आणि कंट्री और टेरिटरी ऑफ बर्थ म्हणजे तुमचा जन्म कुठे झाला आहे, ऑफकोर्स इंडियामध्ये. ऑफकोर्स नाही, नॉर्मली बाहेरही असतं, कुठेही असतं, पण आपण इंडिया, मी इथे इंडिया सिलेक्ट करते, माझा जन्म इंडियात झाला तर इंडिया सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुमची करंट नॅशनॅलिटी इंडियन ही आहे ऑलरेडी. आणि इथे आयडेंटिटी नंबर म्हणजेच काय की तुम्हाला इथे पासपोर्ट नंबर इथे एंटर करायचा आहे. आणि हे नाही भरलं तरी चालेल. तर खाली येतं युअर पर्सनल इन्फॉर्मेशन. पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजेच काय, इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस लिहायचा आहे जो तुमच्या पासपोर्टवर मेन्शन केलेला असतो. तर तुम्हाला इथे तो ॲड्रेस लिहायचा आहे. त्यानंतर इथे पोस्टकोड लिहिला नाही लिहिला तरी चालेल. सिटी लिहायची आहे, कंट्री लिहायची आहे, इंडिया ऑफकोर्स, तर इथे इंडिया येईल. तर खाली गेल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे. मोबाईल नंबर झाल्यानंतर इथे तुम्हाला ईमेल ॲड्रेस लिहायचा आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन इथे फिल झाली की खाली येईल डिटेल ऑफ युअर आयडेंटिटी. डू यू लिव्ह इन अ कंट्री अदर दॅन द कंट्री ऑफ युअर करंट नॅशनॅलिटी. म्हणजेच काय की तुम्ही इंडियाचा जन्म आहे तुमचा, मग तुम्ही इंडिया सोडून दुसरीकडे कुठे राहताय का, तर इथे नो येईल, तर इथे नो सिलेक्ट केले. त्यानंतर हे काय, जस्ट नॉर्मल क्वेश्चन्स आहे त्याचे. आर यू जॉईनिंग और ट्रॅव्हलिंग विथ अ फ्रेंच नॅशनल फॅमिली मेंबर. म्हणजेच काय, फ्रेंच तिकडे असणाऱ्या कोणत्या व्यक्तीसोबत तुम्ही ट्रॅव्हल करत आहात का. वरती सुद्धा आपण दिलं होतं नो, तर इथे नोच येईल. आणि काय, डू यू जॉईन और ट्रॅव्हल विथ अ फॅमिली मेंबर फ्रॉम EU कंट्री. परत तोच क्वेश्चन त्यांनी रिपीट केला आहे की EU मधल्या कोणत्या फॅमिली मेंबरसोबत तुम्ही ट्रॅव्हल करत आहात का, तर नो केलंय. जर तुम्ही करत असाल तर तुम्ही आवर्जून इथे यस करा. कोणतीही माहिती चुकीची भरू नका, खोटी भरू नका. जर तुम्ही कोणत्या माणसासोबत म्हणजे व्यक्तीसोबत फिरत असाल, जाणार आहात जो तिकडचा आहे, तर तुम्ही इथे ऑफकोर्स यस करू शकता. मी नाही जाणार आहे तर सध्या मी इथे नो फील केलेलं आहे. तर इथे युअर जॉब, तर तुम्हाला तुमच्या जॉबबद्दल इथे लिहायचं आहे. तुमचे म्हणजे तुमचं प्रोफेशन काय, तुम्ही केमिस्ट आहात, सिव्हिल सर्वंट आहात, काय आहात, हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर मी इथे एम्प्लॉय टाकते. जर तुम्ही इथे करंट जॉब एम्प्लॉय असाल तर इथे टाकायचं आहे. त्यानंतर सेक्टर टाकायचं आहे, कोणत्या सेक्टरमध्ये तुम्ही काम करत आहात ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ एम्प्लॉयर और टीचिंग एस्टॅब्लिशमेंट, त्या कंपनीचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर कंपनीचा ॲड्रेस, पोस्ट कोड, त्याचं सिटी, कंट्री म्हणजे ते कोणत्या देशात आहे, इंडिया, त्या कंपनीचा फोन नंबर, ईमेल ॲड्रेस इथे तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे काय, तुम्ही इथे तुमच्या एम्प्लॉयमेंटबद्दल लिहिलं तर त्याची अख्खी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे लिहायची आहे. ते झाल्यानंतर इथे सर्व पुन्हा एकदा तुम्ही इन्फॉर्मेशन बघू शकता आणि मग नेक्स्टवर क्लिक करायचं. एकदा की तुम्ही नेक्स्टवर क्लिक केलं तर तुमची थर्ड स्टेप आहे. आतापर्यंत आपण 2 स्टेप कंप्लीट केल्यात आणि आता आपण थर्ड स्टेपवर आलोय. तर इथे तुम्हाला विचारते, इथे युअर लास्ट विजा त्याबद्दल लिहायचं आहे. तर प्रिव्हियस विजा, हॅव यू रिसिव्ड अ शेंगेन विजा विदिन द लास्ट 59 मंथ्स. जर तुम्हाला मागच्या 59 महिन्यामध्ये जर तुम्हाला कोणता शेंगेन विजा भेटला असेल तर तुम्ही इथे यस करू शकता किंवा नो. तर मी इथे नो सिलेक्ट केलंय कारण माझा प्रिव्हियस विजा खूप वर्षापूर्वीचा होता, ते मी ते नो सिलेक्ट केलं. तर तुम्हाला भेटला असेल तर तुम्ही ते यस सिलेक्ट करू शकता. आणि त्यानंतर आहे
have your digital fingerprints previously been taken in connection with a previous application for a Schengen visa. म्हणजेच काय, जर तुमचा म्हणजे लास्ट शेंगेन विजा जर तुम्हाला भेटला असेल तर तेव्हा ते फिंगरप्रिंट्स घेतात. जर तुमचं इथे नसेलच, इथे नो आहे, तर इथे ऑफकोर्स नो येईल. जर तुम्ही इथे नो सिलेक्ट केला असेल तर तुम्ही इथे नो सिलेक्ट करू शकता. तर पुढे नेक्स्ट वर क्लिक करायचं. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आता चौथी स्टेप आहे. आता आपला फॉर्म खूप सोपा आहे, हा लवकर भरला जातो 15 ते 20 मिनिटांमध्ये. आता आपली चौथी स्टेप चालू आहे. तिथे युअर स्टे. आता इथे तुम्हाला तुमच्या प्लॅन बद्दल सांगायचं आहे. तर डिटेल ऑफ युअर स्टे आपल्याला फिल करायचं आहे. तर you indicated that you will be traveling in the country France. You will be traveling in another member state or territory even if only. म्हणजेच काय ते विचारताय, तुम्ही आता फ्रान्ससाठी अप्लाय करताय बरोबर. तर फ्रान्सचा अप्लाय तुम्ही केलाय ऍप्लिकेशन, पण तुम्ही फ्रान्स हे युरोपियन मध्ये येतं बरोबर. तर त्यामध्ये बाकीचे देश सुद्धा येतात. तर तुम्ही फ्रान्स सोबत बाकीचे देश पण फिरणार आहात का, हे तुम्हाला विचारते. जर तुम्ही फक्तच फ्रान्समध्ये फिरणार आहात तर तुम्ही नो करू शकता. आणि जर तुम्ही फ्रान्सच्या व्यतिरिक्त दुसरीकडे म्हणजे वेगळ्या देशामध्ये युरोपियन कंट्रीमधल्या दुसऱ्या देशामध्ये फिरणार आहात तर तुम्ही ते यस सिलेक्ट करायचं. तर मी आता सध्या यस करते कारण मी दुसरीकडे देखील फिरणार आहे. कारण आता नेक्स्ट काय, अदर डेस्टिनेशन मेंबर स्टेट. म्हणजेच काय, आता तुम्ही कोणते कोणते डेस्टिनेशन दुसरीकडे अजून तुम्ही कुठे फिरायला जाणार आहे फ्रान्सच्या व्यतिरिक्त. तर मी इथे आता स्वित्झर्लंड सिलेक्ट करते कारण मी स्वित्झर्लंडला जाणार आहे. तर स्वित्झर्लंड आपला आला इथे. ओके, मी सध्या एकच टाकलंय, तुम्ही पण एकच टाकू शकता. आणि आता इथे त्यांनी विचारले की तुमची फर्स्ट म्हणजे कोणती कंट्री जिथे तुम्ही फर्स्ट एंटर करणार आहात. तर मी तर सांगेल तुम्ही ते फ्रान्सच सिलेक्ट करावं, कारण आपण फ्रान्सचा विजा अप्लाय करतोय. तर इथे फ्रान्स ठेवणं एक पॉझिटिव्ह असेल की तुम्ही ओके, तुम्ही आता फ्रान्सचा विजा घेतलाय तर तुम्ही पहिली एंट्री तुमची फ्रान्समध्ये आहे. तर मोस्टली तुम्ही जेव्हा कोणताही टुरिस्ट विजा घेता तर तुमची पहिली एंट्री नॉर्मली त्याच कंट्रीमध्ये असली पाहिजे ज्या कंट्रीचा तुमच्याकडे विजा असतो. तर इथे विचारले प्लॅन डेट ऑफ अरायवल इन शेंगन एरिया. तर आता तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन करताय बरोबर. तर तुम्ही जर फॉर्म फिल करताय म्हणजेच काय की तुमच्याकडे सर्व इन्फॉर्मेशन असली पाहिजे की तुम्ही कधी जाणार आहात, कुठे राहणार आहात, काय करणार आहात. तर आता इथे काय, प्लॅन अ डेट ऑफ अरायवल इन अ शेंगन एरिया. आणि जर तुम्ही कुठे प्लॅन करत आहात जाण्यासाठी, म्हणजे आता तुम्ही फ्रान्सला जाताय तर तुम्ही जो फॉर्म भरणार आहात, तर आता तुम्ही समजा सप्टेंबरला जाणार आहात तर तुम्ही 6 महिने आधीच फ्रान्सचा विजा ऍप्लिकेशन फॉर्म भरायला चालू केला पाहिजे. कारण की तुम्ही सप्टेंबरला जाताय आणि तुम्ही लगेच 1 महिना आधी फॉर्म फिल केला तर असं चालत नाही. कारण की नॉर्मली विजा प्रोसेसला खूप टाइम लागतो. कधी 1 महिना, कधी 2 महिने, मोस्टली 6 महिन्यापर्यंत त्याचा टायमिंग असतो. तर मी म्हणते जर तुम्ही ट्रॅव्हल करत आहात इन फ्युचर फ्रान्सला जाण्यासाठी तर 6 महिने आधी तुम्ही फॉर्म फिल करायला घ्यावा. तर इथे तुम्हाला द्यायची आहे, जर तुम्ही आता कधी प्लॅन करत आहात की तुम्ही आता फ्रान्सला जाता. तर मी इथे समजा सांगते की मला आता डिसेंबरमध्ये फिरायला जायचं आहे 19 डिसेंबरला. तर तुम्ही इथे ती डेट सिलेक्ट केली, इथे जी डेट टाकली याचा अर्थ काय की तुम्ही ह्या तारखेला फ्रान्समध्ये जाणार आहात. प्लॅन डेट ऑफ डिपार्चर फ्रॉम शेंगेन एरिया. म्हणजेच काय की तुमची ट्रिप संपणार आहे तर तुम्ही फ्रान्समधून कधी निघणार आहात बाहेर, तुमची ट्रिपची लास्ट डेट काय असणार आहे. तर मी इथे जस्ट टाकते आहे की माझी 15 दिवसाची ट्रिप आहे किंवा 20 डेजची आहे. तर मी जानेवारी मधली 10 तारीख टाकते की मी ह्या दिवशी त्या कंट्रीमधून रिटर्न जाणार आहे माझ्या इंडियाला जायला. तर असं ही म्हणजे तुमची जाण्याची डेट, म्हणजे कधी तुम्ही त्या कंट्रीमध्ये एंटर करणार आहात आणि कधी त्या कंट्रीमधून एक्झिट करणार आहात. मी जस्ट अशीच डेट लिहिली आहे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी. आता काय इथे काय, प्लॅन ड्युरेशन ऑफ स्टे इन अ नंबर ऑफ डेज. तर आता इथे तुम्हाला टाकायचं आहे की आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे की या दिवसांमध्ये तुमचे किती दिवस कॅल्क्युलेट होत आहे, म्हणजे तुम्ही किती दिवसासाठी तिकडे चालला आहात ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. आता ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती दिवसासाठी चाललाय. नंबर ऑफ एंट्रीज रिक्वेस्टेड. आता त्यांनी विचारले की तुम्हाला जो विजा भेटणार आहे तो तुम्हाला एक एंट्रीचा पाहिजे की मल्टिपल एंट्रीजचा पाहिजे. तर मी इथे एकच एंट्री सिलेक्ट करते. नंबर ऑफ स्टेज प्लॅन इन अ फ्रान्स फॉर कमिंग इयर. म्हणजेच काय ते विचारताय येणाऱ्या वर्षात तुम्ही फ्रान्सला जाण्यासाठी किती वेळा जाण्यासाठी तुम्ही म्हणजे प्लॅन केलाय. फॉर एक्झाम्पल आता 2025 येणार आहे तर तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला फ्रान्सला किती वेळा जायचं आहे ह्या वर्षामध्ये, तर ते विचारलंय. तर मी इथे जस्ट एकच सिलेक्ट करते आहे. तुम्ही इथे किती लिहू शकता जर तुमचा प्लॅन आहे फ्रान्सला जाण्यासाठी. आणि त्यानंतर आहे युअर प्लॅन्स फॉर स्टे. हे काय, अदर स्टे प्रोजेक्ट. म्हणजेच काय, जर तुमचा काही असेल काही प्रॉब्लेम म्हणजे तुमचे दुसरे काही प्रोजेक्ट असतील तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि नसेल तर नाही लिहिलं तरी चालेल कारण इथे कंपल्सरी नाही.
तर इथे झाल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर एकदा की नेक्स्ट केलं तर तुम्ही ह्या पेजवर याल. तर ह्या पेजवर आता काय विचारत आहेत, युअर कॉन्टॅक्ट्स. तर आता इथे कॉन्टॅक्ट्स, आपल्या कॉन्टॅक्ट्सबद्दल इन्फॉर्मेशन भरायची आहे. तर होस्ट पर्सन और ऑर्गनायझेशन, आता इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिलेत. म्हणजेच काय, आता तुम्ही तिकडे जाणार आहेत बरोबर, तर तुम्हाला कोणती व्यक्ती, अकोमोडेटिंग म्हणजेच काय की तुम्ही आता तिकडे जाताय तर तुम्ही कुठे राहणार आहात, कोणाच्या इथे राहणार आहात, म्हणजे जर एखादी व्यक्ती आहे जी तुम्हाला राहण्यासाठी म्हणजे त्यांच्या इथे तुम्ही राहणार आहात, किंवा एखादी कंपनी किंवा ऑर्गनायझेशन आहे ज्यांनी तुमची राहण्याची व्यवस्था केली आहे, असं असेल तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तर माय हॉटेल म्हणजे जर तुम्ही तिथे हॉटेल बुकिंग केलं असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता, माय हॉटेल और प्लेस ऑफ अकोमोडेशन. तर आता जर तुम्ही हॉटेलचं क्लिक केले म्हणजेच काय, तुम्ही तिथे हॉटेलमध्ये राहणार बरोबर. तर तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये राहणार आहात त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या हॉटेलचं नाव लिहावं लागेल. तर हॉटेलचं नाव लिहिलं की त्यानंतर त्या हॉटेलचा ॲड्रेस तुम्हाला लिहावा लागेल, हॉटेलची सिटी आणि कंट्री तर फ्रान्स बरोबर. मग टेलिफोन नंबर म्हणजेच काय, तुम्ही आता कोणत्या हॉटेलमध्ये राहणार आहात तर त्यांच्या पेजवर सर्व इन्फॉर्मेशन असतेच, तर त्या हॉटेलचा टेलिफोन नंबर इथे लिहायचा आहे, हॉटेलचा मेल ॲड्रेस लिहायचा आहे. तर फंडिंग ऑफ ट्रॅव्हल कॉस्ट म्हणजे काय, आता तुम्ही ट्रॅव्हल करणार आहे तर त्याची फंडिंग कोण करणार आहे, म्हणजे कोण तुम्हाला पैसे स्पॉन्सर करणार आहे. जर तुम्ही स्वतः करणार आहात तर इथे तुम्ही माय सेल्फवर क्लिक करू शकता. तर मीन्स मग आता इथे काय काय करणार आहात, म्हणजे कशा थ्रू तुम्ही पैसे भरणार आहात. तर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल बरोबर, तुम्ही जाताना काही कॅश घेऊन जाऊ शकता, अदरवर सिलेक्ट करू शकता. आणि हे करू शकता प्रीपेड म्हणजेच काय, आता समजा तुम्ही हॉटेल बुकिंग वगैरे केली असेल तर तुम्ही ऑलरेडी पे केले तर हे करू शकता, जर तुम्ही हॉटेलची बुकिंग ऑलरेडी, पण नॉर्मली तुम्ही हे क्लिक करूनच ठेवा. आणि त्यानंतर काय, पुढे बाय अनदर गॅरेंटर म्हणजे आता नाहीये, तुम्ही स्वतः करताय तर मी हेच करायचंय. एवढे 3 ऑप्शन क्लिक केले की पुढे नेक्स्टवर क्लिक करायचं. आता 6व्या याच्यामध्ये ते तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स म्हणजे काय, आता तुमचा विजा ॲप्लिकेशन फॉर्म भरून झाला बरोबर, आता तो तुम्हाला सबमिट करावा लागेल. तर तो तुम्ही कुठे सबमिट करता, म्हणजे हा फॉर्म फिल झाला त्यानंतर तुमचा काय प्रोसेस असते की तुमचा हा ॲप्लिकेशन फॉर्म आणि तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते तुम्हाला VFS सेंटरला सबमिट करावे लागतात. तर तुम्हाला VFS सेंटरला जाताना तुम्ही कोणते कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जावं लागणार आहे ते घेऊन जावे लागतील, त्याची लिस्ट इथे दिलेली आहे. तर चला बघूया. सर्वात पहिले काय तुम्हाला लागणार आहे, तुमचा पासपोर्ट. मी नेहमी सांगते पासपोर्ट खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर पासपोर्ट लागणार आहे. तर पासपोर्टचा क्रायटेरिया काय असतो, तर पासपोर्टचा क्रायटेरिया असा असतो की तुमचा पासपोर्ट हा व्हॅलिड असला पाहिजे. म्हणजेच काय, आता तुम्ही जाणार आहात कंट्रीमध्ये व्हिजिट करायला बरोबर, समजा सप्टेंबरमध्ये जाणार आहात आणि सप्टेंबरमध्येच रिटर्न येणार आहात, तर त्यांचं असं असतं की तुमचं आता तुम्ही सप्टेंबरमध्ये रिटर्न येणार आहे बरोबर, मग तुम्ही रिटर्न जेव्हा येणार त्यानंतर सुद्धा 3 महिने अजून तुमचा पासपोर्ट हा व्हॅलिड असला पाहिजे. म्हणजे 3 महिने जास्त, रिटर्न आल्यानंतर सुद्धा 3 महिने तुमचा पासपोर्ट हा व्हॅलिड असला पाहिजे. आणि तुमच्या पासपोर्टमधले ॲटलिस्ट 2 पेजेस रिकामे असले पाहिजे. म्हणजेच काय की तुमचा पासपोर्ट असतो त्याच्यामध्ये खूप सारे पेजेस असतात, तर काही ठिकाणी जर तुम्ही ट्रॅव्हल केलं असेल तर पासपोर्टवर स्टॅम्प्स वगैरे असतात बरोबर, तर तुमचे 2 पेजेस तरी ॲटलिस्ट रिकामे असले पाहिजे पासपोर्टमध्ये. हा त्यांचा क्रायटेरिया असतो पासपोर्टबद्दल. आणि जर तुम्ही जाणार आहात तर तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या पासपोर्टच्या सर्व पेजेसची स्कॅन कॉपी तुमच्याकडे असली पाहिजे. मी तर सांगेल झेरॉक्स देखील घेऊन जा, विचारत नाही पण कधी काहीही होऊ शकतं, तर तुम्ही ते झेरॉक्स तुमच्याकडे ठेवावे सोबत. त्यानंतर जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन जाणार आहात VFSला ते ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स कॉपी सोबत ठेवावी. तर पासपोर्ट झाला. त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो लागेल. तो फोटोमध्ये असं असतं, बॅकग्राऊंड हा व्हाईट असला पाहिजे, चेहरा 80% कव्हर झाला पाहिजे आणि खांद्यावरती म्हणजेच काय शोल्डरवरती कोणतेही केस विजिबल नसले पाहिजे, तुमचा शोल्डर हा दिसला पाहिजे. तसं काही नाही, सोपं आहे. जर तुम्ही कोणत्याही फोटोग्राफरकडे गेलात आणि त्यांना सांगितलं की मला विजासाठी फॉर्मसाठी फोटो काढायचा आहे, तर ते तुम्हाला देतील काढून. तरीही तुम्ही काळजी बाळगा, फोटो काढताना बॅकग्राऊंड व्हाईट असला पाहिजे आणि तुमचे जे शोल्डर्स आहेत ते नीट असले पाहिजे. कारण जेव्हा मी गेली होती तर मला पुन्हा एकदा फोटो त्यांनी काढायला सांगितला होता, कारण त्यांनी माझा फोटो एक्सेप्ट नव्हता केला. तर त्यानंतर ह्या इथे तर तुम्हाला काय घेऊन जायचं आहे तेच त्यांनी सांगितलंय की तुमचा पासपोर्ट हा 10 वर्षा म्हणजे तुमच्याकडे व्हॅलिड पासपोर्ट असला पाहिजे. त्यानंतर कंटेनिंग ॲटलिस्ट 2 ब्लँक पेजेस म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये ॲटलिस्ट 2 पेजेस तरी ब्लँक असले पाहिजे. आणि विथ अ पिरियड ऑफ व्हॅलिडिटी ॲटलिस्ट 3 मंथ्स लॉंगर दॅन द डेट ऑन विच यू इंटेंडेड टू लिव्ह अ शेंगेन एरिया. म्हणजेच काय, तुम्ही जेव्हा येणार त्यानंतर सुद्धा तुमचा विजा हा 3 महिने व्हॅलिड असला पाहिजे.
बस असं आहे. आणि तुमच्याकडे सर्व पेजेसची म्हणजेच काय पासपोर्टच्या सर्व पेजेसची म्हणजे जर तुमच्याकडे काही विजा असतील, काही एंट्रीचे स्टॅम्प असतील किंवा काही एक्झिटचे स्टॅम्प असतील, त्याचं सर्व स्कॅन कॉपी तुमच्याकडे असली पाहिजे, म्हणजेच काय झेरॉक्स असली पाहिजे. त्यानंतर तुमचा फोटो लागेल तुमच्याकडे. ओके. तर आता इथे पर्पज ऑफ ट्रॅव्हल किंवा स्टे म्हणजेच काय, इथे तुम्हाला लागणार आहे तुमची ट्रॅव्हल आयटेनरी. तर ट्रॅव्हल आयटेनरी काय असते? ट्रॅव्हल आयटेनरी म्हणजे काय, हा तुमच्या पूर्ण ट्रिपचा एक ओव्हरव्ह्यू असतो. म्हणजेच काय, तुम्ही पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत कुठे फिरणार आहात, कुठे राहणार आहात, सर्व 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 तुम्हाला तिथे लिहून द्यावं लागतं. म्हणजेच काय, तुम्ही पहिल्या दिवशी इकडे जाणार आहात, कुठे राहणार आहात, कुठे फिरणार आहात. जर तुम्ही हॉटेलला जाणार आहात तर त्या हॉटेलचं नाव, त्याचा ॲड्रेस, तर तुम्ही काय करणार, सर्व तुमच्या पहिल्या दिवसापासून तर लास्ट दिवसापर्यंत अख्खा टाइम टेबल तुम्हाला द्यावं लागतं. त्यालाच काय बोलतो आपण, ट्रॅव्हल आयटेनरी. आणि ट्रॅव्हल आयटेनरी हा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे. जर तुम्ही हा नीट लिहिला तर त्यावर तुम्हाला माहिती आहे का, ट्रॅव्हल आयटेनरीवरती सुद्धा तुमचा डिसिजन डिपेंड असतो विजाचा. कारण की मोस्टली तुमचा 50 to 60% जो डिसिजन असतो तो ह्यावरच डिपेंड असतो, तुमची ट्रॅव्हल आयटेनरी कशी आहे. तर मी सांगेल ट्रॅव्हल आयटेनरी एकदम परफेक्ट बनवा, त्यामध्ये काहीही चूक नका करू. सर्व एकदम नीट लिहा. म्हणजे पहिल्या दिवशी मी हे करणार आहे, दुसऱ्या दिवशी मी हे करणार आहे, मी ही फ्लाईट पकडणार आहे, ती फ्लाईट, सर्व एकदम छान असं लिहून ठेवा, त्यामध्ये काही न चुकता. त्यानंतर तुम्हाला रिझर्वेशन ऑफ रिटर्न तिकीट म्हणजेच काय, तुम्हाला तुमचे फ्लाईटचे बुकिंग त्यांना दाखवावी लागणार आहे. आणि नॉर्मली जेव्हा आपण विजासाठी अप्लाय करतो तर सर्व नेहमी डमी तिकीटच काढतात. तर तुम्ही देखील डमी तिकीटच काढावेत, कारण की विजाचा डिसिजन आपल्याला माहीत नसतो. तो कधी यसही येऊ शकतो, कधी नोही येऊ शकतो. नो येऊ नये, पण माहीत नाही आपल्याला, त्यामुळे कधीही कन्फर्म तिकीट काढू नये. तर तुम्ही डमी तिकीट काढावेत फ्लाईट्सचे. त्यानंतर इथे आहे प्रोफेशनल सिच्युएशन बद्दल तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजेच काय, इथे तुम्ही जर एम्प्लॉय आहात बरोबर, तर तुम्हाला तुमच्या कंपनीकडून एक लेटर घेऊन यावं लागेल. त्या लेटर म्हणजेच काय, त्यावर लिहिलेलं असलं पाहिजे की तुम्हाला सुट्टी अप्रूव्ह झाली आहे आणि तुम्ही ह्या दिवसापासून तर त्या दिवसापर्यंत कंपनीमध्ये येणार नाही आहात आणि तुम्हाला कंपनीमधून सुट्ट्या अप्रूव्ह झाल्या. म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या कंपनीकडून घ्यायचं आहे. त्यामध्ये लिहिलेलं असलं पाहिजे तुमचं नाव आणि तुम्ही ह्या तारखेपासून त्या तारखेपर्यंत बाहेर असणार आहेत, म्हणजे तुमच्या सुट्ट्या अप्रूव्ह झाल्या आहेत आणि तुम्ही ह्या तारखेला कंपनीमध्ये रिटर्न येणार आहात. हे तुम्हाला तुमच्या कंपनीकडून घेऊन यावं लागणार आहे. फंड्स म्हणजेच काय, आता तुम्हाला फंड्स म्हणजे इथे काय सबमिट करायचं आहे, तुम्हाला तुमचं इन्कम, पर्सनल इन्कम म्हणजेच काय, जर तुम्ही एम्प्लॉय आहात पण तुम्हाला 3 महिन्याच्या सॅलरी स्लिप्स इथे सबमिट करावे लागणार आहेत. त्यानंतर कॉपी ऑफ बँक स्टेटमेंट्स ऑफ ॲटलिस्ट 3 months म्हणजेच काय, तुम्हाला मागच्या 3 महिन्याच्या बँक स्टेटमेंट तुम्हाला म्हणजे तिथे जोडाव्या लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो टॅक्स असतो, आपण ITR फील करतो बरोबर, त्याचे सुद्धा तुम्हाला लागणार आहे. एक फाईन म्हणजे प्रिव्हियस वर्षाचा ITR तुम्हाला लागणार आहे. तर बघा इथे त्यांनी दिले फॉर एम्प्लॉईज, काय दिले, 3 लास्ट सॅलरी स्लिप्स म्हणजे मागच्या 3 महिन्याच्या सॅलरी स्लिप लागणार आहे. आणि तुमच्या सर्टिफिकेट म्हणजे कंपनी, जर तुमची स्वतःची कंपनी असेल तर त्या कंपनीचे डॉक्युमेंट्स. आता सध्या आपण एम्प्लॉयसाठीच बोलूया. तर एम्प्लॉयसाठी तुम्हाला मागच्या 3 महिन्याच्या सॅलरी स्लिप लागतील, बँक स्टेटमेंट लागेल आणि त्यानंतर बँकेकडून अजून तुम्हाला एक डॉक्युमेंट लागेल, त्याला बोलतात बॅलन्स सर्टिफिकेट. बॅलन्स सर्टिफिकेटमध्ये म्हणजे जस्ट एक शो केलेली अमाऊंट असते की तुमच्याकडे एवढे पैसे आहेत. आणि लाईक फ्रान्सला जर तुम्ही जात आहात तर तुम्ही एकदा बघून घ्या की सध्याचा क्रायटेरिया काय आहे. मी लास्ट टाइम गेली तेव्हा मी 5 ते 6 लाख अकाउंटला शो केले होते. तर ते डिपेंड होतं, मोस्टली 7 पर्यंत इनफ आहे जर तुम्ही शॉर्ट टर्म विजासाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला बॅलन्स सर्टिफिकेट आणि बँक स्टेटमेंट लागेल. बॅलन्स सर्टिफिकेटवरती आवर्जून तुमचा बॅलन्स सर्टिफिकेट हा बँकच्या आपला जो असतो बँकचा पेज असतो त्याच्यावर असला पाहिजे आणि त्या म्हणजेच लेटर हेडवर असला पाहिजे. त्यावर बँकेचा स्टॅम्प आणि मॅनेजरची सही असली पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, नक्की लक्षात घ्या. हे बँकेच्या पेजवर असलं पाहिजे आणि त्यावर स्टॅम्प आणि सही असली पाहिजे. त्यानंतर अकोमोडेशन म्हणजेच काय, जर तुम्ही तिथे हॉटेलमध्ये राहणार असाल तर तुम्हाला हॉटेलचे रिझर्वेशन्स तुम्हाला तिकडे दाखवावे लागणार आहेत. म्हणजे तुम्ही आता हे पहिले 2 दिवस एका हॉटेलमध्ये राहणार आहात तर त्याचे रिझर्वेशन बुकिंग तुम्हाला दाखवायला लागतील. म्हणजे पूर्ण तुमची फर्स्ट टू लास्ट ट्रिप तुम्ही कुठे राहणार आहात तर सर्व हॉटेलचे रिझर्वेशन्स तुम्हाला नीट त्यांना दाखवावे लागणार आहात. आणि
तुम्ही एकदम नीट प्रकारे हॉटेलचे बुकिंग करा, एकही दिवस मिस न करता. कारण कधी काय होतं, तुम्ही काही बुकिंग्स कधी एखादा दिवस मिस झाला तर तुम्हाला ते VFS वाले परत रिटर्न घरी पाठवतील, कारण ते एकदम नीट डॉक्युमेंट चेक करतात. तर त्यामुळे कोणतेही डॉक्युमेंट्स जे इथे वरती लिस्ट दिलेत ते सर्व डॉक्युमेंट्स एकदम नीट सोबत घेऊन जा. पाहिजे तर 2 ते 3 वेळा ते रीचेक करा. तर इथे तुम्हाला हॉटेलचे बुकिंग्स लागतील. त्यानंतर खाली लागणार आहे ट्रॅव्हल हेल्थ इन्शुरन्स. हा पण खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. तुम्हाला ट्रॅव्हल हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमची 30,000पर्यंत 30,000पेक्षा जास्त तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी भेटली पाहिजे, असा वाला पॉलिसी तुम्ही सिलेक्ट करा. तर एवढेच डॉक्युमेंट होते. पासपोर्ट लागणार आहे, फोटोकॉपी लागणार आहे. तुमच्याकडे तुमचा पासपोर्ट हा व्हॅलिड असला पाहिजे, त्यामध्ये ॲटलिस्ट 2 ब्लँक पेजेस असले पाहिजे. परत तुम्ही रिटर्न आल्यानंतर सुद्धा तुमचा पासपोर्ट 3 महिने व्हॅलिड असला पाहिजे, ही नक्की काळजी बाळगा. जर हे सगळं असेल, तुमच्या पासपोर्टचा क्रायटेरिया जर मीट होत असेल तरच तुम्ही फॉर्म फिल करा. त्यानंतर तुम्हाला इथे हॉटेल्स नाही, तुमचे फ्लाईट्सचे रिटर्न तिकीट्स लागतील, जातानाचे आणि येतानाचे. परत आयटेनरी हा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे. यावर नीट लक्ष द्या, ह्यावर तुमचा विजाचा डिसिजन डिपेंड असतो. त्यानंतर इथे तुम्हाला कंपनीतून सर्टिफिकेट घ्यावं लागणार आहे. कंपनीतून सर्टिफिकेट म्हणजेच काय, तुमच्या सुट्ट्या अप्रूव्ह झालेल्या आहेत. आता फंडसाठी तुम्हाला तुमचे सॅलरी स्लिप लागतील मागच्या 3 महिन्याच्या. त्यानंतर तुम्हाला बँक स्टेटमेंट लागेल आणि बॅलन्स सर्टिफिकेट लागेल. ॲकोमोडेशन म्हणजेच काय, तुम्हाला हॉटेलचे रिझर्वेशन्स लागतील. त्यानंतर खाली लागणार आहे ट्रॅव्हल हेल्थ इन्शुरन्स. ट्रॅव्हल हेल्थ इन्शुरन्स नंतर तुम्हाला तो ऑनलाईन भेटून जाईल, ट्रॅव्हल हेल्थ इन्शुरन्स एवढंच आहे. त्यानंतर हे जस्ट तुम्हाला डॉक्युमेंट्स दाखवत आहेत. त्यानंतर इथे खाली आहे कंटिन्यू वर क्लिक करायचं. एकदा की तुमचं नेक्स्ट वर क्लिक झालं की तुम्हाला असं पेज येईल, म्हणजेच काय, माय ॲप्लिकेशन्स. तर ह्यामध्ये काय, हे पूर्ण तुमचा फॉर्म भरून झाल्यावरती असं पेज तुम्हाला येईल. तर तुम्हाला पेजमध्ये म्हणजे फॉर्ममध्ये काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही ह्या पेन्सिलवर क्लिक करू शकता. जर तुम्हाला पूर्ण फॉर्म डिलीट करायचा आहे तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. जर तुमचं काही राहिलं असेल, म्हणजे तुम्हाला रीचेक करायचं आहे, काही चुकलंय काही बरोबर आहे, तर तुम्ही इथे क्लिक करून तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन एकदा चेक करू शकता स्टार्ट टू एंड. आणि जर सर्व बरोबर असेल, सर्व झालं की आय डिक्लेअरवरती क्लिक करायचं आहे. आणि एकदा की तुम्ही कंटिन्यूवर क्लिक केलं म्हणजेच काय की तुमचं फायनल ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे आणि आता तुम्ही चेंजेस करू शकत नाही. हे झाल्यानंतर तुम्हाला प्रिंट करायचे आहे. हे करायचं आहे, कन्सल्ट द PDF फॉर्म फॉर ॲन ॲप्लिकेशन इन प्रोग्रेस. तर त्यानंतर तुम्हाला PDF घेऊन ती डाउनलोड करून तुम्हाला जे डॉक्युमेंटची लिस्ट दिली होती ते सर्व डॉक्युमेंट्स घेऊन VFSची अपॉइंटमेंटच्या दिवशी ते सर्व डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायचे आहेत. तर सोपी पद्धत होती, एवढीच पद्धत होती, काहीच नाही, सर्व सोपं आहे. डॉक्युमेंट्स वगैरे सोबत ठेवा आणि ऑल द बेस्ट तुमच्या विजासाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल. तर ही होती आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.